राज्यातील नगरपालिका निकाल हा एकत्रितरित्या देण्याच्या बाबत न्यायालयाचा निर्णयाबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की न्यायालयाचा निर्णय आहे तो सगळ्यांना मान्य करावाच लागणार अशी प्रतिक्रिया दिली आहे। पैसे वाटपाबाबत विरोधकांच्याकडून जो आरोप केला जातो आहे ते विरोधकांचं काम आहे। पैसे वाटप करतानाची बॅग यांनी पकडायला हवी होती। आज मतदान प्रक्रिया सुरू आहे। मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कौल कोठे हे कळेल, आता सांगता येणार नाही। गुलाबराव देवकर हे आता 10 दिवसांपूर्वी अजित पवार यांच्या गटात गेलेत। त्यांचे गुन्हे लपवण्यासाठी ते गेले आहेत, त्यांनी बोलू नये अशी प्रतिक्रिया मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली आहे। 18 नगरपालिकेचा जो निकाल होता तो निकाल राखीव ठेवल्यामुळे त्यांनी ते निवडणुका घेतल्यानंतरच निकाल जाहीर केलेला आहे। त्यामुळे आता कोर्टाचा विषय आणि कोर्टाचा विषय सगळ्यांना मान्य करावा लागतो। सर्वच ठिकाणी जे आहे भाजपकडून पैसे वाटण्याचा आरोप केला जातोय राज्यामध्ये या निवडणुकीमध्ये। ते आता आरोप करणाऱ्यांचं काम आरोपच करायचं असतं ना। शेवटी प्रत्येक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन असतात, त्यामुळे काही ठिकाणी असेल काही ठिकाणी नसेल। शेवटी पोलीस यंत्रणा आहे, सगळ्या गोष्टी आहे। ठाकरे गटाचे आमदार म्हणतात वैभव की काल सिंधुदुर्गमध्ये एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या, एकनाथ शिंदेने बॅग आणल्या पैशाच्या सिंधुदुर्गमध्ये असं म्हणतात वैभव। त्यांनी पकडायला पाहिजे एखादी बॅग त्यांची। काय वाटतं बुम्मा कोण कोणाला जाईल असं वाटतंय? बघा, मतदान आहे, अजून सुरू आहे, संध्याकाळपर्यंत समजेल। राष्ट्रवादी उभी ढेकलेली आहे नशिराबादमध्ये युती विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होतो आहे। काल देखील तुमच्यावरती या ठिकाणी देवकरांनी टीका केलेली आहे की अजित पवार या ठिकाणी त्यांच्याच सत्तेमध्ये आहे, त्यांनी असं बोलणं उचित नाहीये। त्यांचं असं म्हणणं आहे की सगळे माझी त्यांनी ती नसून काम नाही करू शकत असं त्यांचं म्हणणं होतं। नाही, ते आता राष्ट्रवादी चालू गेले, आता 10 दिवस झाले त्यांना राष्ट्रवादीचं, त्यामुळे त्यांनी मला काही सांगण्याची गरज नाहीये। पहिले आपण कोण होतात, कुठे होतात याचा विचार करा। शरद पवारांना धोका देऊन आता अजित पवार बढाई मारण्यामध्ये तुम्हाला त्यांच्या जवळ जायचं आहे आणि तुमचे भ्रष्टाचार दाबायचे आहे, म्हणून अजित पवारांची तुम्ही आता बढाई मारताय। अजित पवार सत्तेत आहे तर आम्ही बी त्यांना सत्तेत बसवलंय ना, असं थोडी होते। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, जळगाव।